नमस्कार, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। आशा करता हूं कि आप सभी जो है मीरा भाईंदर वासी ये गणपति के आगमन की तैयारी में लग चुके होंगे और हाईकोर्ट के आदेश के बाद जो है सार्वजनिक मंडल जो है वो भी जो है गणपति की मूर्ति को लेकर या तो उसके आकार को लेकर या तो उसके विसर्जन को लेकर अपने अपनी तैयारी में जुट चुका है। और इस बीच ही महाराष्ट्र सरकार ने एक नया नियम जो है लागू किया है गणपति विसर्जन को लेकर। इसमें स्पष्ट रूप से कहा गया है कि 6 फुट की मूर्ति, चाहे फिर वो पीओपी से बनी हो या साधु माटी से बनी हो, उसका विसर्जन जो है कृत्रिम तालाब में ही होगा और 6 फुट से ज़्यादा बड़ी मूर्ति होगी तो ही उसका विसर्जन जो है समंदर में होगा। इस पूरे विषय पे और इस जो जिया निकला उस विषय पे मीरा भाईंदर महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट से हमने मुलाकात की। आइए उनसे रूबरू होते हैं और जानने की कोशिश करते हैं कि क्या है सरकार के नए नियम। नवीन नियम काढलाय, नक्की तो नियम काय आहे आणि आपला मार्फत महापालिकेमार्फत आपण मंडळाला किंवा सार्वजनिक जे गणपती उत्सव करतात त्यांना काय आव्हान द्याल? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या गाईडलाईन्सनुसार 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या पीओपी असो का शाडूच्या मूर्ती असो ह्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जन होणार आहे। त्या संदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिका या ठिकाणी 31 ठिकाणी कृत्रिम तलावाची आयोजन केलं आहे। त्याप्रमाणे आता मोठी जनजागृती आम्ही लिफलेट पॉम्पलेटच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना जागृती करणार आहोत। तसेच मूर्तिकार जो मूर्ती विकतो त्यांना सुद्धा रजिस्टर ठेवायला सांगितलेलं आहे। पीओपीची मूर्ती जर जो कोणी घेणार आहे त्या पीओपीच्या मूर्तीच्या मागे लाल रंगाचा एक ऑइल पेंटचा मार्क असणार आहे, गोलाकार मार्क असणार आहे आणि त्याचे नाव गाव ॲड्रेस सुद्धा ठेवणार आहोत आणि त्यांना एक लिफलेट आम्ही माहितीपत्रक देणार आहोत। कृत्रिम तलावाची कुठं कृत्रिम तलाव आहेत महानगरपालिकेच्या ज्या ठिकाणी विसर्जन करता येईल त्याची सुद्धा माहिती आम्ही मूर्तिकार जो मूर्ती विकतो त्यांना सुद्धा देणार आहोत आणि सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून तसे लिफलेट पॉम्पलेटच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तसे जनजागृती करणार आहोत।